नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कोर्स एनालिसिस हा जो आपला चॅप्टर आहे ग्रामरच्या पेपर मधला तो बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 4 आपल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 4 हा या टॉपिकवर अवलंबून असणार आहे. आपल्याला हा प्रश्न क्रमांक 4 20 मार्कासाठी आहे आणि दोन डिस्कोर्सेस आपल्याला अनालिसिस करण्यासाठी येणार आहेत. एक लिटररी डिस्कोर्स असणार आहे आणि एक नॉन लिटररी डिस्कोर्स असणार आहे. लिटररी डिस्कोर्स 10 मार्क्ससाठी आणि नॉन लिटररी डिस्कोर्स 10 मार्क्ससाठी आपल्याला अनालिसिस करायला येणार आहेत. त्या दोन्हींमध्ये फरक काय आहे तर लिटररी डिस्कोर्स म्हणजे कादंबरीतला एखादा पॅराग्राफ असेल किंवा शॉर्ट स्टोरी मधला असेल किंवा नाटकातला असेल, म्हणजे लिटरेचरच्या संदर्भामध्ये जे लिटररी टेक्स्ट आहे, लिटरेचर मधून आपल्याला तो पॅसेज घेतला जाईल. आणि नॉन लिटररी म्हणजे लिटरेचर सोडून बाकीचं आहे, मग तो जर्नलिझम असू शकतो, ऍडव्हर्टायझिंग असू शकतो किंवा दुसऱ्या एखाद्या पुस्तकामधला म्हणजे जसं हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल किंवा कुठल्याही पुस्तकातला किंवा एखादी न्यूज असू शकते. असा आपल्याला एखादा दुसरा पॅसेज त्याच्यामध्ये येणार आहे नॉन लिटररी मध्ये. अनालिसिस आपल्याला करताना टेक्निक सेम यूज करायचं आहे. तर आपल्याला बघायचं आहे की डिस्कोर्स अनालिसिस म्हणजे काय. आपला टॉपिक आहे डिस्कोर्स अनालिसिस. सो लेट अस स्टार्ट. सर्वात प्रथम आपण बघून घेऊ की डिस्कोर्स म्हणजे काय. तर व्हॉट इज डिस्कोर्स. तर डिस्कोर्स म्हणजे संभाषण किंवा संवाद. म्हणजे लिंग्विस्टिकच्या भाषेमध्ये आपण ज्याला पॅराग्राफ म्हणतो त्याला लिंग्विस्टिकच्याच भाषेमध्ये डिस्कोर्स म्हणतात. म्हणजे संभाषण असेल किंवा संवाद असेल. पॅराग्राफ आणि डिस्कोर्स मध्ये फरक काय आहे तर डिस्कोर्स मधला जो जो डिस्कोर्स असतो त्याच्यामध्ये कोहेजन आणि कोहेरन्स वापरलेलं असतं. पॅराग्राफ पेक्षा तो समजायला, अंडरस्टँडिंगला असे त्याच्यामध्ये काही डिस्कोर्स मार्कर्स असतात की ते समजायला सोपं जातं. असे डिस्कोर्स मार्कर्स असणारा पॅराग्राफ म्हणजे डिस्कोर्स होय. भाषाशास्त्रामध्ये म्हणजे लिंग्विस्टिक्स मध्ये डिस्कोर्स म्हणजे भाषा कशी वापरली जाते ते समजणे म्हणजे जाणून घेणे. त्याला आपण लिंग्विस्टिक्स म्हणतो आणि त्या लिंग्विस्टिक मध्ये डिस्कोर्स म्हणजे भाषेचा वापर कसा केला जातो, कशासाठी केला जातो, त्यांनी काय इफेक्ट होतो, ते म्हणजे डिस्कोर्स. उदाहरणार्थ डिस्कोर्सचे काही उदाहरण आपण बघू. संभाषण म्हणजे गप्पा मारणं. पण गप्पा तार्किक मारतो, ते सुद्धा तो डिस्कोर्सचा एक भाग आहे. त्याला डिस्कोर्स म्हणता येईल. त्यानंतर गोष्टी म्हणजे कथा आणि लेख आपण जे लिहितो त्यालाही डिस्कोर्स म्हणता येईल. हे काही उदाहरणं आहेत. उदाहरणं असे भरपूर देता येतील. त्यानंतर संभाषण असेल म्हणजे स्पीच असेल, एखाद्या वक्त्याने दिलेलं स्पीच असेल किंवा नाटकातला असेल किंवा एखाद्या पुस्तकातलं असेल, जे भाषेच्या संदर्भातलं पुस्तक नाही, सोशल सायन्स मध्ये असेल, इकॉनॉमिक्स असेल, हिस्ट्रीचं असेल, ते सुद्धा एक डिस्कोर्स असतो. कारण त्याच्यामध्ये लॉजिक असतं. आता आपल्याला हे बघायचं आहे, डिस्कोर्स म्हणजे आपल्याला समजलेलं आहे, पॅरा असतो त्याच्यामध्ये कोहेजन आणि कोहेरन्स असतं, त्याला आपण डिस्कोर्स म्हणतो. आता त्याचं अनालिसिस कसं करायचं, कारण आपल्याला परीक्षेसाठी हे महत्वाचं आहे. आपल्याला प्रश्न दिला जाईल, एखादा नॉन लिटररी टेक्स्ट दिलं जाईल, डिस्कोर्स दिला जाईल आणि त्याचं अनालिसिस आपल्याला करायचं आहे. एक लिटररी असेल, एक नॉन लिटररी असेल. आपण उदाहरणासाठी लिटररी घेतलेला आहे, नॉन लिटररी त्याच टेक्निकने आपल्याला करायचं आहे. तर आपण अगोदर हे बघूया की डिस्कोर्स अनालिसिस कसं केलं जातं. तर आपल्याला डिस्कोर्स अनालिसिस करायचं म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं, तर आपल्याला त्या डिस्कोर्सचं, त्या पॅराग्राफचं, बोली भाषेमध्ये आपण त्याला पॅराग्राफ म्हणू, त्या पॅराग्राफचा आपल्याला रेजिस्टर किंवा स्टाईल आयडेंटिफाय करायची. फर्स्ट सेमिस्टरमध्ये आपण हे बघितलेलं आहे. द यूज ऑफ लँग्वेज अकॉर्डिंग टू यूज is called register or style. The variation according to use of language is called register किंवा स्टाईल. ते रेजिस्टर किंवा स्टाईल ओळखणं म्हणजेच त्याचं डिस्कोर्स अनालिसिस करणं. तर आपण बघितलेलं आहे की स्टाईल किंवा रेजिस्टर आयडेंटिफाय करताना आपल्याला 3 गोष्टी त्याच्या आयडेंटिफाय कराव्या लागतात. एक असतं टेनर, त्यानंतर असतं मोड आणि त्यानंतर डोमेन.
तर टेनर म्हणजे काय? तर रिलेशनशिप बिटवीन स्पीकर अँड लिसनर किंवा रायटर अँड रीडर. या दोघांमधलं नातं कसं आहे? ते फॉर्मल आहे की इन्फॉर्मल आहे? औपचारिक आहे की अनौपचारिक आहे? औपचारिक नातं हे दूरचं असतं. अनौपचारिक नातं हे जवळचं असतं. म्हणजे जसं मित्र-मित्रांचं नातं. तर या दोघांमधलं नातं कसं आहे, ते आपल्याला भाषेवरून कळतं आणि ते नातं शोधून काढायचं म्हणजेच त्याचा आपण टेनर शोधून काढतो. त्यानंतर मोड. मोड म्हणजे भाषा कशी वापरलेली आहे, तिचा मोड काय आहे? ती बोलण्यासाठी वापरलेली आहे, की लिहिण्यासाठी वापरलेली आहे? भाषा जर बोलण्यासाठी वापरलेली असेल, तर तिच्या कॅरेक्टरिस्टिक्स वेगळ्या असतात. जर ती लिहिण्यासाठी वापरली असेल, तर तिच्या कॅरेक्टरिस्टिक्स वेगळ्या असतात आणि ह्या कॅरेक्टरिस्टिक्स बघून आपल्याला भाषा बोलण्यासाठी वापरलेली आहे, की लिहिण्यासाठी ती ओळखता येतं. आपल्याला हे टेनर, मोड, डोमेन तर ओळखायचेच आहे. स्टाईल किंवा रजिस्टर आयडेंटिफाय करताना किंवा डिस्कोर्स एनालिसिस करताना. परंतु आपण जे आन्सर म्हणून लिहिलेलं आहे, त्याला सपोर्ट करण्यासाठी आपल्याला लिंग्विस्टिक फीचर्स पण द्याव्या लागतात. तर ते कसं केलं जातं ते आपण नंतर एक्झाम्पल बघताना बघणारच आहोत. तर आपल्याला सध्या एवढं समजून घ्यायचं की टेनर म्हणजे काय? मोड म्हणजे काय? तर मोड म्हणजे मीडियम ऑफ लँग्वेज यूज ते रिटन किंवा स्पोकन असू शकतं. त्यानंतर आपल्याला डोमेन आयडेंटिफाय करायचा आहे. म्हणजे भाषा कुठल्या क्षेत्रासाठी वापरलेली आहे. तर जेफ्री लीच यांनी 6 क्षेत्र, 6 डोमेन्स, 6 फील्ड ज्याच्यासाठी आपण लँग्वेज वापरू शकतो असे आयडेंटिफाय केलेले आहेत. त्यापैकी भाषा नेमकं कशासाठी वापरलेली आहे, ते आपल्याला आयडेंटिफाय करावं लागतं. म्हणजे फील्ड फॉर व्हिच लँग्वेज इस यूज्ड. इट मे बी जर्नलिझम, इट मे बी ॲडव्हर्टायझिंग, इट मे बी रिलिजियस यूज ऑफ लँग्वेज किंवा लॉसाठी ती वापरली जाऊ शकते किंवा कन्व्हर्सेशनसाठी ती वापरली जाऊ शकते. असे टोटल 6 फील्ड जे आहेत, ते त्यांनी आयडेंटिफाय केलेले आहे. पुढे आपण स्लाइडमध्ये त्याची पूर्ण लिस्ट दिलेली आहे. सध्या आपल्याला टेनर, मोड, डोमेन त्या डिस्कोर्सचं आयडेंटिफाय करायचं म्हणजेच डिस्कोर्स एनालिसिस करायचं आहे. आपल्याला जो दिलेला पॅराग्राफ आहे, त्याचा आपल्याला टेनर ओळखायचा आहे, त्याचा मोड ओळखायचा आहे, त्याचा डोमेन ओळखायचा आहे आणि हे ओळखत असताना तो कसा ओळखला, कशावरून ओळखला, त्याचे लिंग्विस्टिक फीचर्स आपल्याला काही पुरावे उत्तरामध्ये द्यायचे आहेत. हे म्हणजे डिस्कोर्स एनालिसिस. आता आपण अगोदर बघूया, की टेनर कसा आयडेंटिफाय करायचा? टेनर किती प्रकारचा असतो? तर टेनर म्हणजे रिलेशनशिप बिटवीन द स्पीकर ओर द लिसनर किंवा रायटर ओर द रीडर. ह्या रिलेशनला टेनर असं म्हणतात. T-E-N-O-R. आणि ते 2 प्रकारचं असू शकतं. एक फॉर्मल आणि इन्फॉर्मल. फॉर्मल म्हणजे औपचारिक, म्हणजे बोलणारा खूप मोठा व्यक्ती आहे आणि ऐकणारा खूप छोटा आहे. मोठा म्हणजे वयाने नाही, तर तो पदाने. आणि इन्फॉर्मल म्हणजे दोघं खूप इंटिमेट फ्रेंड्स आहेत. दोघांमधलं नातं खूप अनौपचारिक आहे. एकदम फॅमिलिअर नातं आहे. तेव्हा तो टेनर इन्फॉर्मल असतो. आणि तो कसा भाषेवरून ओळखला जातो? तर फॉर्मल जेव्हा टेनर असेल, फॉर्मल भाषा असेल, तर त्यामध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस यूज केल्या जातात. इन्फॉर्मलमध्ये सिंपल सेंटेन्सेस यूज केल्या जातात. इथे आपण दोघांचा तक्ता दिलेला आहे. फॉर्मलमध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस यूज केले जातात. इन्फॉर्मलमध्ये सिंपल सेंटेन्सेस यूज केले जातात. तर आता कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस म्हणजे काय आणि सिंपल सेंटेन्सेस म्हणजे काय, हे तुम्हाला माहीत आहे. कारण आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. सिंपल सेंटेन्स म्हणजे असं सेंटेन्स की ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त सिंगल व्हर्ब असतो आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे सबऑर्डिनेशन वगैरे त्याच्यामध्ये जास्त असतात. याच्यावरून आपल्याला ओळखता येईल की सिंपल सेंटेन्सेस कशा आहे आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स कशा आहेत. फॉर्मल टेनरमध्ये पॉलिसिलॅबिक वर्ड्स असतात. ह्या भाषेमध्ये जर ती फॉर्मल भाषा असेल, तर पॉलिसिलॅबिक वर्ड्स असतात. म्हणजे आपल्याला सिलॅबल काउंट करता येतं. अ, 1 व्हावेल इज इक्वल टू 1 सिलॅबल आणि आपण जेव्हा त्याचं फोनेटिक ट्रान्स्क्रिप्शन करतो, तेव्हा आपल्याला त्याचं सिलॅबल काउंट करता येतात. थोडक्यामध्ये काय तर मोठ्या-मोठ्या स्पेलिंगचे शब्द. पॉलिसिलॅबिकमध्ये पॉलिसिलॅबिक वर्ड म्हणजे मोठ्या-मोठ्या स्पेलिंगचे शब्द. त्याच्यानंतर क्लासिकल व्होकॅब्युलरी असते. उदाहरणार्थ आपण इथे दिलेलं आहे इन्व्हेस्टिगेट, एक्स्टिंग्विश, डेसिफर हे सगळे क्लासिकल व्होकॅब्युलरी आणि पॉलिसिलॅबिक वर्ड आहेत. ते तुम्हाला फॉर्मल भाषेमध्ये दिसतील. इन्फॉर्मल भाषेमध्ये मात्र नेटिव्ह व्होकॅब्युलरी म्हणजे साधे-साधे शब्द आपण डे टू डे लाईफमध्ये वापरतो ते. मोनोसिलॅबिक छोटे-छोटे स्पेलिंगचे शब्द आपण वापरतो. उदाहरणार्थ लूक इंटू, पुट आउट, मेक आउट, मेक फॉर, लूक फॉर असे शब्द जे आहेत आपण तिथे वापरतो आणि स्पेशली फ्रेझल व्हर्ब्स
इन्फॉर्मल भाषेमध्ये वापरले जातात, जे फॉर्मल भाषेमध्ये वापरले जात नाहीत. दुसरा डिफरन्स आहे, की टेनर हा फॉर्मल असेल तर भाषा ही पोलाईट असते, नम्र भाषा असते. म्हणजे रिस्पेक्टफुल टर्म्स ऑफ ॲड्रेसेस असतात. उदाहरणार्थ सर, त्याच्यानंतर इनडायरेक्ट रिक्वेस्ट्स असतात. वुड यू बी सो काइंड ॲज टू अशा पद्धतीने. त्यानंतर जर फॅमिलिअर असेल तर इंटिमेट टर्म्स ऑफ ॲड्रेस असतात, इफ एनी. म्हणजे आपण एखाद्याला डायरेक्ट नाव घेऊन बोलू शकतो. आपण एखाद्याला लव्ह म्हणू शकतो. आपण एखाद्याला बॉझम फ्रेंड म्हणू शकतो आणि डायरेक्ट इम्पेरेटिव्हज असतात. म्हणजे आपण त्याला डायरेक्ट ऑर्डर देऊ शकतो. जसं "हे घे रे, ते दे रे." तसं आपलं जर रिलेशन फॉर्मल असेल, तर आपण मोठ्या माणसाला डायरेक्ट काम सांगू शकत नाही. आपल्याला त्याला रिक्वेस्ट करावी लागते. म्हणून तिथे इनडायरेक्ट रिक्वेस्ट असतात. इथे मात्र डायरेक्ट ऑर्डर आपण देऊ शकतो. "हे घे रे, ते घे रे." त्यानंतर जर फॉर्मल भाषा असेल, तर त्याच्यामध्ये इम्पर्सनॅलिटी जास्त असते. म्हणजे पॅसिव्ह व्हॉईस वापरलेला असतो. उदाहरणार्थ, "द टेररिस्ट वेअर शॉट." थर्ड पर्सन प्रोनाउन्स यूज केले जातात. उदाहरणार्थ द रीडरला आपण यू वगैरे असं म्हणत नाही किंवा कस्टमर्स त्यांना आपण यू शब्द असा वापरत नाही. पर्सनल भाषा जी असते ती आपण जास्त करून इन्फॉर्मल रिलेशनमध्ये यूज करतो. मग त्याच्यामध्ये आपण ॲक्टिव्ह व्हॉईस यूज करतो. उदाहरणार्थ पोलिस शॉट द टेररिस्ट. त्याच्यानंतर फर्स्ट एंड सेकंड पर्सन प्रोनाउन्स आपण यूज करतो. फॉर एक्झाम्पल आय आणि यू. असे फीचर जर आपल्याला मिळाले फॉर्मॅलिटीचे आणि इन्फॉर्मॅलिटीचे, तर आपल्याला लगेच कळू येतं, की टेनर फॉर्मल आहे की इन्फॉर्मल आहे. आपण जे शेवटी उदाहरण बघणार आहोत, ते बघताना आपण बघूया, की हे कुठले-कुठले फीचर्स आपल्याला त्याच्यात मिळतात आणि आपण कशावरून डिसाईड केलेलं आहे, त्याचा टेनर आपण कसा ओळखलेला आहे. म्हणजे ते प्रॅक्टिकली करताना तुमच्या लक्षात येईल. आता आपला टेनर आपण बघितलेला आहे. आता मोड. तर कुठल्याही भाषेचा आपल्याला जर मोड बघायचा असेल, भाषा कशासाठी वापरलेली आहे, तर त्याचेही काही फीचर्स आहेत, लिंग्विस्टिक फीचर्स आहेत, जे इथं कॉलममध्ये दिलेले आहेत. आपल्या जेफ्री पुस्तकामध्ये हे दिलेले आहेत. तिथूनच मी हे चार्ट उचललेला आहे. आता टिपिकल स्पीच असेल तर त्याचे काय लक्षणं असतात आणि टिपिकल रायटिंग असेल तर त्याची काय लक्षणं असतात, या चार्टमधून आपल्याला दिसतं. टिपिकल स्पीच असेल तर इनएक्सप्लिसिटनेस असते. हे एकमेकांच्या विरोधात आहे. इथे इनएक्सप्लिसिटनेस आहे, तर इथे एक्सप्लिसिट आहे. लॅक ऑफ क्लिअर सेंटन्स बाउंडरीज आहे, तर इथं क्लिअर सेंटन्स बाउंडरीज आहेत. त्यानंतर सिंपल स्ट्रक्चर आहे, इथं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. रिपिटिटिव्हनेस आहे, इथे नॉन रिपिटिटिव्हनेस आहे. असं एकमेकांच्या विरोधात आहे ते. एक लक्षात ठेवलं की दुसरा त्याच्या विरोधात लिहायचं आहे. म्हणजे आपण टिपिकल रायटिंगचं लक्षात ठेवलं तर त्याच्या विरोधामध्ये सगळं टिपिकल स्पीचचं आहे. तर आपण हे नेमकं इनएक्सप्लिसिटनेस म्हणजे काय? क्लिअर सेंटन्स बाउंडरीज म्हणजे काय? हे समजून घेऊया. तर सर्वात प्रथम आपण बघूया, की टिपिकल रायटिंगचं आपण बघूया. म्हणजे त्याच्या विरोधात हे येईल. तर एक्सप्लिसिटनेस म्हणजे काय? ते आपण आता पुढच्या स्लाइडमध्ये समजून घेऊया. एक्सप्लिसिटनेस म्हणजे स्पष्टता, स्पष्टपणा. तर रायटिंग जर असेल तर तो स्पष्टपणा जास्त असतो. कारण आपल्याला लिहिताना एखादं वाक्य चुकलं तर ते खोडून लिहिण्याची सोय आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक स्पष्टता जास्त येते. त्यानंतर आपण जर बोलत असेल, तर आपल्याकडे तेवढा वेळ मिळत नाही. आपण पहिली सेंटन्स बोलत असताना दुसरी सेंटन्स काय बोलायचं याचा डोक्यात विचार करत असतो. आपल्याकडे काही सेकंदाचाच वेळ असतो. त्यामुळे आपल्याला एवढा स्पष्टपणे आपल्याला ते बोलता येत नाही किंवा अस्पष्ट बोललो तरी त्याची दुरुस्ती करून घेता येत नाही. एकदा बोललं की बोललं. म्हणून रिटन भाषेमध्ये एक्सप्लिसिटनेस, स्पष्टता जास्त असते. त्याची आपण काही उदाहरणं बघूया. तर स्पष्ट संवादाची काही वैशिष्ट्ये अशी आहेत. हे जर वैशिष्ट्य असेल तर समजायचं, की त्याच्यामध्ये एक्सप्लिसिटनेस आहे. उदाहरणार्थ स्पष्टता असते. स्पष्ट संवादाच्या वैशिष्ट्यामध्ये स्पष्टता असते. विचार आणि संदेश थेट आणि स्पष्टपणे व्यक्त केले जातात रायटिंगमध्ये. हेच केले जात नाहीत ते स्पीचमध्ये. त्यानंतर सुसंगतता असते. 2 वाक्य, संवाद याच्यामध्ये सुसंगत असतं. आपण बोलताना कधी-कधी एका विषयावरून डायरेक्ट दुसऱ्या विषयावर जंप मारतो. तसं रिटर्नमध्ये आपण करत नाही. कारण आपल्याकडे भरपूर वेळ असतो. त्यानंतर स्पष्ट उद्दिष्ट असतं. आपण जे लिहितो किंवा संवाद साधतो त्याचं उद्दिष्ट स्पष्ट असतं रिटर्नमध्ये. बोलताना आपण बऱ्याच वेळा काही उद्देश नसतानाही गप्पा बोलायचं म्हणून बोलतो, गप्पा मारतो. त्यानंतर तपशीलवार माहिती असते रिटर्नमध्ये. कारण समोरचा कन्फ्यूज होऊ नये. बोलताना आपल्या समोरचा समोर असतो. तो कन्फ्यूज झाला तर त्याच्या फेशियल एक्सप्रेशन्स वरून आपल्याला कळतं, की तो कन्फ्यूज झालेला आहे. मग त्याचं कन्फ्युजन आपण जागेवर दूर करू शकतो. त्याला काही समजलं नाही तर तो आपल्याला विचारू शकतो. आपल्याला प्रश्न विचारून माहिती घेऊ शकतो. परंतु रिटर्नमध्ये तसं नसतं. एकदा लेखकाने लिहिलं आणि ते रीडरपर्यंत गेलं, की तो रीडर काही लेखकाला पुन्हा कॉन्टॅक्ट करून हे काय आहे आणि ते काय आहे, समजलं नाही, अशी विचारण्याची काही सोय नसते. बरेचसे रीडर रायटर्सच्या ओळखीचे असतात, ते करतात. पण ते तेवढ्यापुरतंच मर्यादित राहतं. इतरांना मात्र
त्याची काही माहिती मिळत नाही. म्हणजे तपशीलवार माहिती रिटन भाषेमध्ये जास्त असते, ती बोली भाषेमध्ये कमी असते. त्यानंतर समरचना म्हणजे संवादाची रचना सुबोध आणि व्यवस्थित असते. आपले जे संवाद आहे, ते एकदम वेल स्ट्रक्चर्ड असतात. त्याचा एक क्रम असतो आणि ते सगळं ठाकठीक असतं रिटनमध्ये. स्पोकनमध्ये ते नसतं. कधी-कधी विस्कळीतपणा त्याच्यात असतो. कारण बोलणारा भावनेच्या भरामध्ये किंवा अ, फार विचार न करता बोलत असतो आणि त्यामुळं त्याच्यामध्ये एक एक स्ट्रक्चर तुम्हाला दिसून येणार नाही. ते ओघाने बोललं जातं. त्याच्यामध्ये एक प्रकारचा फ्लो असतो. त्यानंतर स्पष्ट संवादामध्ये विचार थेटपणे आणि स्पष्टपणे व्यक्त केले जातात. जे बोलण्यामध्ये केले जात नाही. दुसरा मुद्दा आहे क्लिअर सेंटेन्स बाउंडरीज. क्लिअर सेंटेन्स बाउंडरीज म्हणजे काय? तर स्पष्ट वाक्य सीमारेषा. क्लिअर सेंटेन्स बाउंडरीज म्हणजे स्पष्ट वाक्य सीमारेषा. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? तर स्पष्ट वाक्य सीमारेषाचे घटक असे असतात. पहिलं आहे योग्य विरामचिन्हे. त्या सेंटेन्समध्ये योग्य विरामचिन्हे असतील, तर त्याला म्हणायचं क्लिअर सेंटेन्स बाउंडरीज. हे एकच नाही, अजून 2-4 फीचर्स आहेत त्याचे. त्यापैकी एक आहे योग्य विरामचिन्हांचा वापर केला जातो. वाक्य संपल्यावर पूर्णविराम दिला जातो. प्रश्न असल्यास प्रश्नचिन्ह दिलं जातं. उत्कट भावना दर्शवण्यासाठी उद्गारवाचक चिन्ह दिलं जातं. स्वतंत्र अर्थ असलेलं वाक्य असतं. प्रत्येक वाक्याला स्वतःला स्वतंत्र अर्थ असतो. म्हणजे ते एकमेकांमध्ये मिंगल होत नाहीत. एकमेकांमध्ये ते मिसळले त्यां त्यांची सरमिसळ होत नाही. म्हणजे कन्फ्यूज करणारे वाक्य नसतात. तर प्रत्येक वाक्याचा असा स्वतंत्र असा स्पष्ट अर्थ असतो. क्लिअर सेंटेन्स बाउंडरीज म्हणजे. वाक्याचा प्रारंभ आणि शेवट स्पष्ट असावा, म्हणजे असतो. अधुरे किंवा संदिग्ध वाक्य टाळले जातात. असं असेल तर त्याला म्हणायचं क्लिअर सेंटेन्स बाउंडरीज. त्याच्यानंतर व्याकरणदृष्ट्या अचूक रचना असते. कारण लिहिताना आपल्याकडे भरपूर वेळ आहे. एखादी सेंटन्सला आपल्याला वाटलं, की अशा व्याकरणच्या दृष्टीने काही चुका आहेत, तर आपण रेफरन्स घेऊन किंवा कोणाला तरी विचारून 5 वेळा त्याच्यावर विचार करून मग ते वाक्य पुन्हा आपण सुधारून लिहू शकतो. बोलताना तशी सोय नसते. रेफर करण्याची, बॅक रेफर करण्याची. त्यामुळे क्लिअर सेंटन्स बाउंडरीज म्हणजे व्याकरणदृष्ट्या अचूक रचना पाहिजे. योग्य कर्म, काळ आणि क्रियापद असणे आवश्यक आहे. अनावश्यक क्लिष्टता टाळावी, म्हणजे टाळता येते त्याच्यामध्ये. त्याचं उदाहरण म्हणजे स्पष्ट वाक्याचं उदाहरण आहे, रवी उद्या मुंबईला जाणार आहे. पूर्णविराम आहे, अर्थ स्पष्ट आहे. कारण हे स्टेटमेंट आहे म्हणून शेवटी पूर्णविराम आलेला आहे. त्यानंतर तुम्हाला हे पुस्तक आवडले का? असा आपण प्रश्न विचारला तर त्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे याची सेंटन्स बाउंडरीज क्लिअर आहे. आणि अस्पष्ट वाक्य कशी असतात? म्हणजेच क्लिअर सेंटन्स लॅक ऑफ क्लिअर सेंटन्स बाउंडरीजचं उदाहरण कसं आहे? रवी उद्या मुंबईला आणि पूर्णविराम दिलेला आहे. ह्या वाक्याचा अर्थ क्लिअर होत नाही. कारण त्याच्यामध्ये क्रियापद नाहीये. वाक्य अपूर्ण वाटते. म्हणून त्याला म्हणायचं लॅक ऑफ क्लिअर सेंटन्स बाउंडरीज. तर असे जर आपल्याला त्याच्यात असतील, तर लक्षात येईल लॅक ऑफ क्लिअर सेंटन्स बाउंडरी असेल तर ही स्पोकन लँग्वेज आहे. एकदम क्लिअर आणि व्यवस्थित असेल तर ती रिटन लँग्वेज आहे, असं आपल्याला कळतं. त्यानंतर आहे सिंपल स्ट्रक्चर. सोपी वाक्यरचना म्हणजे काय? तर सिंपल वाक्यरचना म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये एक सिंपल क्लॉज असतं. एकच क्लॉज असतं, एकच व्हर्ब फ्रेज असते. सोपी वाक्यरचना म्हणजे अशी वाक्य जी स्पष्ट, संक्षिप्त आणि सहज समजण्याजोगी असतात आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस म्हणजे ज्याच्यामध्ये सबऑर्डिनेशन जास्त असतं. इंडिपेंडंट क्लॉजेस जास्त असतात, तर त्यांना म्हणायचं कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस. तर कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस हे रिटन भाषेमध्ये जास्त असतात आणि सिंपल सेंटेन्सेस हे स्पोकन भाषेमध्ये जास्त असतात. बोलताना आपण ते जास्त वापरतो. या सेंटेन्सच्या स्ट्रक्चरनुसार ते सिंपल आहे की कॉम्प्लेक्स आहे यावरून आपल्याला ती भाषा बोलण्यासाठी वापरलेली आहे की लिहिण्यासाठी वापरलेली आहे हे आयडेंटिफाय करता येतं. त्यानंतर आहे रिपिटिटिव्हनेस. लिहितानी रिपीट होण्याचं काहीच कारण नाही. कारण जरी रिपीट झालं तरी आपण ते ड्रॉप करू शकतो, ओमिट करू शकतो. बोलताना तसं करता येत नाही. आपण बऱ्याच वेळा तीनदा-तीनदा त्याच गोष्टीवर बोलत राहतो. तर रिटन भाषेमध्ये रिपिटिटिव्हनेस हा कमी असतो. रिपिटिटिव्हनेस म्हणजे पुनरावृत्ती. एखाद्या शब्दाचा, वाक्यरचनाचा किंवा कल्पनेचा वारंवार उत्पादन करणं. तर शब्दाची पुनरावृत्ती होऊ शकते. उदाहरणार्थ, तो खूप चांगला खेळाडू आहे, तो खूप मेहनत करतो, तो खूप शिस्तबद्ध आहे. म्हणजे तो खूप याची पुनरावृत्ती झालेली आहे. हे स्पोकन भाषेमध्ये होऊ शकतं, रिटन भाषेमध्ये होत नाही.
कल्पनेची प्रवृत्ती सुद्धा होऊ शकते. उदाहरणार्थ सूर्य पूर्वेला उगवतो, सकाळी सूर्य उगवतो, सकाळी उजेड होतो कारण सूर्य उगवतो. याच्यामध्ये सूर्य उगवतो, सूर्य उगवतो ही जी कल्पना आहे याचं सुद्धा आपल्याकडून बोलण्यामध्ये रिपिटेशन होऊ शकतं. रिटन भाषेमध्ये आपण त्याला क्लॅरिफाय करू शकतो. एक छानसं उदाहरणच आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो, की ज्याच्यामध्ये रिपिटेटिव्हनेस नसेल. स्पोकन भाषेमध्ये रिपिटेटिव्हनेस असतो आणि रिटन भाषेमध्ये तो नसतो. आता रिटन भाषेमध्ये फ्लुएन्सी असते. फ्लुएन्सी म्हणजे काय? तर प्रभावीपणा. म्हणजे एखाद्या वक्त्याच्या किंवा लेखकाच्या भाषा शैलीला सातत्य, नैसर्गिकता आणि सहजता असते. बोलताना तो असं फ्लो घेऊन बोलतो. त्याच्यामध्ये कोहेजन असतं, कोहेरन्स असतं. कोहेजन म्हणजे संयोजन आणि कोहेरन्स म्हणजे सुसंगतता. वाक्य आणि परिच्छेदामध्ये अर्थपूर्ण संबंध असतो. हे रिटन भाषेमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. कोकण भाषेमध्ये हे फीचर्स एवढे इफेक्टिव्हली वापरले जात नाहीत. त्यानंतर आहे मॉनिटरिंग फीचर्स म्हणजे निरीक्षणात्मक वैशिष्ट्ये भाषेचे कोणकोणते आहेत. तर वक्ता किंवा लेखक स्वतःच्या भाषेचे परीक्षण करून त्यामध्ये सुधारणा करतो, संवाद स्पष्ट करतो, संभाषण अधिक प्रभावी बनवतो. त्याला म्हणायचं मॉनिटरिंग फीचर्स. म्हणजे काय? तर आपल्या भाषेवर तो मॉनिटरिंग करतो. ती व्यवस्थित आलेली आहे की नाही? काही चुकलंय का? त्यात काही सुधारणा केल्या पाहिजेन का? तर रिटन भाषेमध्ये हे करण्याची खूप संधी असते. बोलण्यामध्ये तेवढी संधी आपल्याला मिळत नाही. आपल्याला आपण जसा बोलण्याचा फ्लो असतो, तसं बऱ्याच वेळा आपण बोलत राहतो आणि मग ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मिस होऊन जातात. संवाद कधी-कधी स्पष्ट नसतो. आपल्याला काही चुका झाल्या तर त्या सुधारवता येत नाही. हे बोली भाषेचं किंवा संभाषणासाठी जी आपण भाषा वापरतो, बोलण्यासाठी जी भाषा वापरतो, त्याच्यामध्ये मॉनिटरिंग फीचर्स कमी असतात. आणि जर मॉनिटरी फीचर चांगले असतील, हे सगळं कंट्रोल केलेली भाषा असेल, तर आपण समजू शकतो की ती रिटर्न भाषा आहे. आता स्पीच आणि रायटिंगमध्ये जे मॉनिटरिंग फीचर्स आहेत, त्याचे काही आपण इथे उदाहरणं दिलेली आहेत. म्हणजे स्पीच असेल तर सहजता असते, त्याच्यामध्ये प्रभावीपणा दर्शवणारे शब्द असतात, पुनरुक्ती असते, परस्पर संवाद असतो. रायटिंग भाषेमध्ये कसं नियोजन असतं. त्यानंतर सुसंगती साधणारी साधने असतात, नेमकेपणा असतो, स्वतंत्रपणा असतो. हे मराठीमध्ये त्याची काही उदाहरणं वगैरे इथे सगळे दिलेले आहेत. तर सहजतेचं आपण बघू. त्यात विलंब, अडखळणे आणि स्वतःच्या चुका दुरुस्त करण्याची प्रवृत्ती दिसते. रायटिंगमध्ये नियोजन असतं. हे आधीपासून नियोजित आणि संरचित असते. लिखाण अंतिम स्वरूप देण्यापूर्वी सुधारले जाते. आता उदाहरणार्थ कसं आहे, बोली भाषेमध्ये आपण सहज कसं बोलतो, "मी म्हणजे हां, विचार करत होतो की नाही." खरं म्हणजे आपण उद्या जाऊया. म्हणजे आपण उद्या जाऊया याच्या अगोदर आपण एवढे सेंटेन्सेस त्याच्यामध्ये टाकू शकतो. कारण आपण थोडंसं कन्फ्यूज आहे. पण जर तेच लिहिण्यासाठी भाषा वापरली तर आपण असं म्हणू शकतो, "विविध कारणांचा विचार करून आम्ही उद्या जाण्याचा निर्णय घेतला आहे." म्हणजे याच्यामध्ये भाषेचं नियोजन दिसतं. आपण एखादा निर्णय घेताना सुद्धा, ते लिहिताना सुद्धा आपण एकदम परफेक्टली ते लिहू शकतो. कारण जर असं जर झालं आपल्याकडून, इथे जे आहे मी म्हणजे हं, खरा विचार करत होतो, ते आपलं खुलून पुन्हा आपल्याला असं लिहिता येतं. तर असे हे त्याचे फीचर्स आहेत मॉनिटरिंग फीचर्स. हे जर भाषेमध्ये आपल्याला दिसले, आता समजा आपण अजून एक पुनरुक्ती असेल, बोलण्याच्या भाषेमध्ये पुनरुक्ती असते. वारंवार पुनरावृत्ती केली जाते. उदाहरणार्थ, "मी ना खूप आनंदी झालो." आणि रिटर्न भाषेमध्ये थोडक्यात असतात. उदाहरणार्थ, "मी अतिशय आनंदी झालो." तर आपल्याला जर असे फीचर्स इकडे दिसले, तर समजायचं ते स्पीच आहे आणि हे फीचर जर दिसले, समजायचं ते रायटिंग आहे. याच्यावरून आपण ते ओळखू शकतो आणि हे उदाहरणं आपल्याला लिंग्विस्टिक फीचर्स म्हणून द्यावे लागतात. फीचर्स रिफ्लेक्टिंग फॉर्मॅलिटी आणि इन्फॉर्मॅलिटी. हे फॉर्मॅलिटी भाषा फॉर्मल आहे की इन्फॉर्मल याचे काही फीचर्स असतात ते रिफ्लेक्ट होतात भाषेमध्ये. तर ते कसे असतात ते आपण बघू. त्याचा आपण चार्ट इथे दिलेला आहे. स्पीचमध्ये वाक्य लहान असतात, थोडी विस्कळीत आणि साध्या भाषेत असतात. उदाहरणार्थ, "अरे, नियम पाळायला लागतात ना." संक्षिप्त रूपं वापरले जातात. उदाहरणार्थ, "मी येऊ शकत नाही रे आज." आणि सहज बोलण्याची भाषा आहे, ते अपूर्ण वाक्य असतं. साधी, तिखट किंवा कधी-कधी आदेशात्मक भाषा असते. उदाहरणार्थ, "अरे, ते कागद पटकन दे ना." आपण एखाद्याला थोडंसं ओरडून पण बोलू शकतो स्पीचमध्ये. अनावश्यक शब्द असतात. उदाहरणार्थ, "तुझ्या सांगण्यावरून आम्ही ते केलं बघ." तर रायटिंगमध्ये मात्र एकदम परफेक्ट आणि तोलून-मोलून भाषा वापरली जाते. वाक्य लांब असतात, गुंतागुंतीची असतात, व्याकरणदृष्ट्या अचूक असतात. संस्थेच्या धोरणानुसार हा निर्णय घेतला आहे. म्हणजे अशी भाषा त्याच्यामध्ये येते. संक्षिप्त रूपांचा कॉन्ट्राडिक्शन्स जे असतात, त्याचा वापर टाळला जातो. मी आज सभेला अनुपस्थित राहीन. आपण असं म्हणू शकत नाही, "मी येऊ शकत नाही रे आज." आपण म्हणतो, "मी आज सभेला अनुपस्थित राहील." असं रिटर्न भाषेमध्ये वापरलं जातं. तर हे फीचर्स त्याच्यामध्ये आहे आणि ह्या फीचर्सवरून हे रायटिंगचे
हे स्पीच हे फीचर्स आहेत आणि स्पीचचे हे फीचर्स आहेत. असे फीचर्स आपल्याला त्या भाषेमध्ये शोधायचे आणि त्याच्यावरून ती भाषा स्पीच आहे की रायटिंग आहे, हे आपल्याला आयडेंटिफाय करायला मदत होते. त्यानंतर आपल्याला बघायचं डोमेन. आपण टेनर अगोदर बघितलं, त्याचे फीचर्स बघितले. त्यानंतर आपण मोड बघितला, मोडचे फीचर्स बघितले. आता डोमेन. आपल्याला डोमेन आयडेंटिफाय करावा लागतो आणि हे जे 6 डोमेन्स आहेत, हे 6 डोमेन्स आयडेंटिफाय केलेले आहे जेफ्री लिचने. जर्नलिझम आहे, ॲडव्हर्टायझिंग आहे, म्हणजे भाषा जर्नलिझमसाठी वापरली जाऊ शकते, पत्रकारितेसाठी वापरली जाऊ शकते. ती ॲडव्हर्टायझिंगसाठी वापरता येते, म्हणजे जाहिराती. रिलिजनसाठी आपण भाषा वापरतो, म्हणजे धार्मिक कार्यासाठी जसं आरती लिहिणं किंवा धार्मिक ग्रंथ लिहिणं किंवा स्तोत्र लिहिणं याच्यासाठी आपण भाषा वापरतो. ती भाषा ह्या 2 भाषापेक्षा बाकी या 5 भाषांपेक्षा एकदम वेगळी असते. आपल्याला आरती असेल तर लगेच लक्षात येऊन जातं, की ही आरती आहे. लॉची भाषा वेगळी असते. लिटरेचरची भाषा वेगळी असते. लिटरेचरमध्ये पोएटिक डिव्हाइसेस जास्त यूज केले जातात. त्यानंतर अतिशय कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय दाखवला जातो. तर आपल्याला लक्षात येतं ही लिटरेचरची भाषा आहे. त्याच्यानंतर कन्व्हर्सेशनसाठी आपण भाषा वापरतो, विचारांची देवाण-घेवाण घेण्यासाठी. असे 6 अ, डोमेन्स आयडेंटिफाय केलेले आहेत आणि हे डोमेन आयडेंटिफाय केले, की आपल्याला उत्तरामध्ये त्या भाषेचं डॉमिनंट फंक्शन पण लिहावं लागतं आणि सबऑर्डिनेट फंक्शन पण लिहावं लागतं. तर त्याचा चार्टच इथे दिलेला आहे. जर्नलिझम असेल तर आपल्याला डॉमिनंट फंक्शन रेफरन्शियल लिहावं लागतं. सबऑर्डिनेट फंक्शन हे एक्सप्रेसिव्ह आणि कनेटिव्ह लिहावं लागतं. ॲडव्हर्टायझिंग असेल तर त्याचं डॉमिनंट फंक्शन हे कनेटिव्ह असतं आणि सबऑर्डिनेट फंक्शन ते रेफरन्शियल आणि पोएटिक असतं. रेफरन्शियल म्हणजे अ, भाषेचा वापर हा रेफरन्ससाठी केला जातो. कनेटिव्ह म्हणजे मन वळवण्यासाठी केला जातो. एक्सप्रेसिव्ह म्हणजे भावना एक्सप्रेससाठी केला जातो. त्याच्यानंतर पोएटिक म्हणजे भाषा जी आहे तिचं अ, तिच्यामध्ये छंद वगैरे वापरण्यासाठी भाषा अशी छान वाटण्यासाठी म्हणजे त्याच्यामध्ये पोएटिक डिव्हाइसेस वगैरे यूज केले जातात. त्याला म्हणायचं पोएटिक भाषा. मेटालिंग्विस्टिक म्हणजे भाषेसाठीच भाषेचा वापर. भाषेचं महत्त्व सांगण्यासाठी, भाषेबद्दल बोलण्यासाठी जर भाषेचा वापर केला, तर त्याला मेटालिंग्विस्टिक यूज ऑफ लँग्वेज म्हणतात. तर आपण आपल्याला हा चार्ट लक्षात ठेवायचा आहे. थोडक्यात हा चार्ट आपल्याला पाठ करून घ्यायचा आहे, की जर्नलिझम असेल तर डॉमिनंट फंक्शन काय असेल, सबऑर्डिनेट फंक्शन काय असेल. असे 6चा आपल्याला पाठ करायचं म्हणजे आपल्याला डोमेन ओळखता येतं. आणि आपण हे डोमेन कसं ओळखलं त्याचेही काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला द्यावे लागतात. कारण जर्नलिझम असेल तर त्याची भाषा वेगळी असते. आणि ॲडव्हर्टायझिंग असेल तर त्याची भाषा वेगळी असते. तर त्याचे आपण उदाहरण बघताना बघणार आहोत, की ते आपल्याला त्याचं आपल्याला कसं वेगळं करता येईल ते. आता लँग्वेज फीचर्स ऑफ जर्नलिझम. आता आपण जे बघितलं, की जर्नलिझमची भाषा कशी वेगळी असते. तर हे त्याचे फीचर्स आहेत. त्याचे फीचर्स काय असते? क्लॅरिटी अँड सिम्प्लिसिटी असते. जर्नलिझमच्या लँग्वेजमध्ये ब्रेव्हिटी असते, ऑब्जेक्टिव्हिटी असते, ॲक्युरन्सी असते, ॲक्टिव्ह व्हॉइसेस जास्त यूज केला जातो. हेडलाईन्स आणि लीड्स असतात. काही कोटेशन्स वापरले जातात. सेन्सेशनलिझम असतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जार्गन्स यूज केले जातात. जार्गन्स म्हणजे दुसऱ्या म्हणजे सिलेक्टिव्ह जास्त जार्गन्स नाही केलेत. जार्गन्स म्हणजे दुसऱ्या फील्डसाठी वापरणारे शब्द. तर उदाहरणार्थ आपण ज्याला पोस्टमार्टम म्हणतो, हे बोलीभाषेतलं झालं, आपल्या भाषेतलं. परंतु मेडिकल सायन्सचे मुलं त्याला कधीही पोस्टमार्टम म्हणत नाहीत. त्याला त्याला ते ऑटोप्सी म्हणतात. तर ऑटोप्सी आपल्यासाठी जार्गन आहे. कारण आपल्याला तो शब्द माहीत नाही. इंटेन्स्टाईन हा शब्द आपल्यासाठी जार्गन आहे. आणि आपलं जे लिटरेचरमधले काही शब्द आहेत, उदाहरणार्थ ॲक्सेंट असेल किंवा स्लँग्स असतील किंवा टॅबूज असतील किंवा असे काही जे शब्द आहेत, ते इतर लोकांसाठी जार्गन्स आहेत. अ, आपल्याला इंटोनेशन आपल्याकडे हा शब्द आहे. आपल्याकडे डिस्कोर्स हा शब्द आहे. तर जे सर्वसामान्य लोक आहे, ज्यांचा लिटरेचरशी संबंध नाही, ज्यांचा क्रिटिसिझमशी संबंध नाही, त्यांना हे शब्द जार्गन वाटतील. कारण त्याचा अर्थ त्यांना माहीत नसतो. तर जार्गन तुम्हाला जर्नलिझममध्ये बघायला मिळतील. आणि इथे त्याचे एक्झाम्पल्स आणि त्याचं डिस्क्रिप्शन पण दिलेलं आहे. ते व्यवस्थित तुम्ही वाचून घ्या. नाहीतर आपली व्हिडिओ खूप मोठी होऊन जाते. म्हणून ते तुम्हाला वाचण्यासाठी सोडून दिलेलं आहे. त्याचे एक्झाम्पल्स दिलेले ब्रेव्हिटी म्हणजे काय? तर त्याचं एक्झाम्पल्स आपण दिलेलं आहे, की कशी भाषा वापरू शकते जर्नलिझममध्ये. म्हणजे अशी जर भाषा असेल तर आपण समजू शकतो, की हे जर्नलिझम आहे. त्यानंतर ॲडव्हर्टायझिंगचे पण फीचर्स आहेत. त्याचे एक्झाम्पल्स आपण दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कशी उदाहरणं असू शकतात, डोंट वेट, शॉप नाऊ, आय एम लव्हिंग इट, सॉफ्टेस्ट फॅब्रिक एव्हर म्हणजे आपण दिलं असतं, मी केलं, तुम्ही कधी करणार? हे ॲडव्हर्टाइजमध्ये ही भाषा वापरली जाते. आमच्यासारखे आम्हीच, ग्रॅब युअर्स टुडे अपील केलं जातं आपल्याला भावनिक, की तुम्ही हे विकत घेतलंच पाहिजे. आवर पिझ्झा इज सो गुड, इट इज इलिगल.
आणि ते मध्ये एक होतं की नथिंग ऑफिशियल अबाउट इट. तर असे हे जे भाषा आहे, ही भाषा फक्त ॲडव्हर्टायझिंगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याच्यावरून आपल्याला कळतं की ही ॲडव्हर्टायझिंग आहे म्हणून. त्यानंतर आपण बघू, की रिलिजनसाठी जर भाषा वापरली तर तिचे फीचर्स काय असतात? त्याचंही आपण इथे फीचर्स काय असतात त्याने त्याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. उदाहरणार्थ सिम्बॉलिझम आणि मेटाफर्स त्याच्यामध्ये यूज केलं जातं. म्हणजे स्पिरिच्युअल मीनिंग त्या वर्डमध्ये दिलेलं असतं. गॉड इज माय शेफर्ड म्हणजे गॉड, त्याच्यानंतर थou आर्ट होली असे शब्द आपल्याला त्या भाषेमध्ये बघायला मिळतील. द सोल इज इटर्नल, आमेन, हालेलुया, गॉड इज ऑल नोविंग, अल्लाह म्हणजे जर इस्लाममध्ये असेल तर असे शब्द आपल्याला बघायला मिळतील. आणि अशा शब्दांमुळे आपल्या लक्षात येईल, की ही भाषा रिलिजियस लँग्वेज आहे. आपलं रिलिजियस धार्मिक कार्य करण्यासाठी जी भाषा वापरली जाते, ती म्हणजे रिलिजियस लँग्वेज. आता लॉचे पण लिंग्विस्टिक फीचर्स आहेत. ती भाषा कशी असते त्याचे आपण उदाहरणं इथे दिलेली आहेत. ती फॉर्मल आणि टेक्निकल व्होकॅब्युलरी यूज केली जाते. उदाहरणार्थ प्लेंटिफ, डिफेंडंट, ज्युरिडिशियन असे शब्द आपल्याला तिकडे बघायला मिळतील. त्याच्यानंतर यूज ऑफ लॅटिन टर्म्स असतं इंग्लिशमध्ये. त्याच्यानंतर रिपिटेशन फॉर क्लॅरिटी असतं. द बायर एग्री दॅट द सेलर शाल डिलिव्हर द गुड्स वगैरे. असं हे सगळं लगेच लक्षात येतं आपल्याला ही लीगल भाषा आहे. कारण आपण नॉर्मल लाईफमध्ये असं काही बोलत नाही. तर अशी जर कायद्याची भाषा असेल तर समजायचं ही भाषा लॉसाठी यूज केलेली आहे. त्यानंतर लिटरेचरचं आपल्याला सांगायलाच नको. लिटरेचर आपला विषयच आहे. त्याच्यामध्ये नरेटिव्ह स्ट्रक्चर असतं, पॉइंट ऑफ व्ह्यू असतो, डायलॉग्स असतात, टोन आणि मूड असतं आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण दिलेले आहेत. ते तुम्ही वाचून घेऊ शकता. त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीचेस यूज केले जातात. उदाहरणार्थ सिम्बॉलिझम असेल, आयरनी असेल, फ्लॅशबॅक असेल, असे बरेचसे कॅरेक्टरिस्टिक्स तो आपल्याला लिटरेचरच्या भाषेमध्ये बघायला मिळतात. आणि आपण नुसतं टेक्स्ट वाचलं की आपल्याला लगेच लक्षात येऊ शकतं की हे लिटरेचरची भाषा आहे. त्यानंतर पोएट्रीची भाषा असेल, तर त्याचंही आपण दिलेलं आहे इथे. काय-काय त्याच्यामध्ये फीचर्स वापरले जातात, लिंग्विस्टिक डिव्हाइसेस कुठले वापरले जातात, पोएटिक डिव्हाइसेस कुठले वापरले जातात आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण इथे दिलेले आहे. उदाहरणार्थ सिल्व्हर स्नेक स्लिथर्ड सायलेंटली. तर आपण असं कवितेमध्ये अशक्य अशा कल्पनाही करू शकतो आणि कवितेमध्ये काही होऊ शकतं. "जे न देखे रवी ते देखे कवी." ह्या युक्तीप्रमाणे आपल्याला अशी जर भाषा मिळाली, बघायला मिळाली, तर आपण समजू शकतो हे पोएट्री आहे. कविता तर आपल्याला लगेच लक्षात येतं. कारण त्याचा स्टॅन्झा फॉर्म वगैरे असतात. ते विशिष्ट पद्धतीने लिहिलं जातं. कवितेचं पहिलं जी ओळ आहे तिचं पहिलं आद्याक्षर हे कॅपिटल असतं. असे फीचर्स याच्यामध्ये दिलेले आहेत. तुम्ही वाचून घ्या. आणि त्याच्यानंतर लँग्वेज फीचर्स ऑफ कन्व्हर्सेशन असेल, तर त्याचाही चार्ट आपण इथे दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण बोलताना जसं वापरतो, "ओह! रिअली?" त्याच्यानंतर "गोन्ना, वन्ना." हं, हं, औ असे शब्द आले तर समजायचं ते स्पीच आहे, एकमेकांशी बोललेली भाषा आहे, कन्व्हर्सेशनसाठी वापरलेली भाषा आहे. हा चार्ट तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. याचा तुम्हाला नक्कीच मदत होईल भाषेचा डोमेन ओळखण्यासाठी. आता आपण एक एक्झाम्पल हे सगळं आपण थेरॉटिकल नॉलेज आता घेतलेलं आहे, की टेनर कसा ओळखायचा, मोड कसा ओळखायचा आणि डोमेन कसा ओळखायचा. आता आपण प्रत्यक्षात एक उदाहरण सोडवून बघणार आहोत. इथे जे एक्झाम्पल घेतलेलं आहे ते प्रोस आहे आणि लिटररी डिस्कोर्सचं उदाहरण आपण घेतलेलं आहे. म्हणजे हे एका स्टोरीमधलं आपण डिस्कोर्स घेतलेला आहे, एक पॅराग्राफ तिथून घेतलेला आहे. आपण असं गृहीत धरू, की हा आपल्याला परीक्षेला आलेला आहे आणि ह्या परीक्षेला आल्यानंतर आता आपण याचं एनालिसिस कसं करायचं, ते तुम्हाला एनालिसिस करून दाखवलेलं आहे. हा पॅराग्राफ पहिल्यांदा व्यवस्थित वाचून घ्या. "द सन dipped below the horizon, painting the sky in hues of crimson and gold. Emily stood by the window, lost in thought, the weight of the day pressing upon her. The letter she held trembled in her grasp, a message from a long lost friend, carrying words she had long yearned to hear. As she unfolded the paper, a soft breeze drifted through the open window, rustling the delicate curtains. Quote, Dear Emily, time has passed, yet memories remain unchanged. I hope you have found happiness in the years we lost. End quote. Her eyes pressed each word carefully, emotions stirring within her, regret, nostalgia, hope. They intervened in her heart like ivy on an old stone wall. She signed, holding the letter gently. The past could not be changed, but perhaps, just perhaps, it was not.
too late to rebuild what was once lost. So when we are reading, we can easily trace the figure of speeches used, the language. For example, we can say here, they intervened in her heart like ivy on an old stone wall. So here, like you can say that uh, here is a figure of speech used, metaphor, simile. Simile is used because as and like are used to uh, make the uh, figure of speech of simile. So just by reading, you can understand that how the language is used, because we find some exaggerated statements over here. Uh, a letter she held trembled in her grasp is an example of exaggeration. So this is a literary use of language we can understand. Now let us attempt how to analyze this discourse. So this is the uh, paper of your answer book. Suppose this is a your answer book's paper. So in the middle of the first line, you have to write answer question number 4A. And in the case of question number 4 to B, again you have to write question number 4B when you are attempting that one. Here we are attempting question number 4A because it is a literary. That is why just you have to write here answer of question number 4A and nothing else. Do not write the whole question and all that. Just put these few words and we will understand, the examiner will understand that this is your answer of question number 4A. And then write here tenor, because the first thing that we have to identify in a discourse analysis is a tenor. हे डिस्कोर्स अनालिसिस आपल्याला करायचं, त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला टेनर ओळखायचा आहे. जो आता आपण पॅसेज घेतलेला आहे तो, आणि त्याचं उत्तर लिहिताना पॅसेज पुन्हा लिहायचा नाहीये, फक्त त्याचं आपण उत्तर लिहितो असं दाखवायचं आहे. आणि तिथे लिहायचं टेनर. आता याचा टेनर फॉर्मल आहे. आणि तो फॉर्मल कसा ओळखला, तर त्याचे हे लिंग्विस्टिक फीचर्स आपण दिलेले आहेत, की आम्हाला हे सापडलं त्याच्यामध्ये म्हणून तो फॉर्मल आहे असं आमचं म्हणणं आहे, आमचं उत्तर आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं आपल्याला काय सापडलं, यूज कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस. तर ह्या पॅसेजमध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस यूज केलेले आहेत म्हणून तो फॉर्मल आहे. आणि मग कॉम्प्लेक्स सेंटेन्स कुठे सापडले तुम्हाला, तर त्या कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं उदाहरण द्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल, एमिली स्टूड बाय द विंडो लॉस्ट इन थॉट. म्हणजे आपल्याला स्टूड इथे सापडला, त्याच्यानंतर थॉट इथं हा दुसरा व्हर्ब सापडला. द वेट ऑफ द डे प्रेसिंग अपॉन हर, इथं प्रेसिंग सापडला. म्हणजे आपल्याला असे 3 व्हर्ब ह्या सेंटेन्स मध्ये आहेत, म्हणजेच ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. म्हणजे आपण जर इथं उदाहरण देत असेल की यूज ऑफ कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस, तर जेवढे कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस असतील त्याचे उदाहरण आपल्याला इथं देता येतील. आपण दुसरं उदाहरण इथं दिलेलं आहे. द लेटर शी हेल्ड ट्रेम्बल्ड इन हर ग्राफ्स, मेसेज फ्रॉम लॉंग लॉस्ट फ्रेंड कॅरिंग वर्ड्स शी हॅड लॉंग अर्न टू हिअर. मध्ये शी हेल्ड हा आपल्याला हॅड, हाय हेल्ड हा एक वर्ब सापडला. त्याच्यानंतर इथे आपल्याला कॅरिंग कॅरिंग एक सापडला, 2 झाले. त्याच्यानंतर इथं हॅड आपल्याला पुन्हा सापडला. आता हॅड आणि अर्न हे 2 व्हर्ब आपल्याला इथे सापडले. लॉंग हा मध्येच घुसलेला आहे. त्याचं अनालिसिस करताना तो आपण ऑड मॅन आउट करून टाकू. हे 3-3 व्हर्ब ह्या सेंटेन्स मध्ये सापडले म्हणजेच ती कॉम्प्लेक्स आहे. हे आपल्याला यूज ऑफ कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस याच्यात सापडलं म्हणून आपण त्याला फॉर्मल म्हटलेलं आहे. दुसरं कॅरेक्टरिस्टिक्स आपण दिलेले आहे. हे लिंग्विस्टिक फीचर्स आहेत, ज्याच्यामुळे आपण हा फॉर्मल म्हणून ओळखलेला आहे. आणि त्याची उदाहरणं आपल्याला अशी द्यावी लागतील. पहिलं आपण दिलं यूज ऑफ कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. दुसरं दिलं यूज ऑफ क्लासिकल अँड पॉलिसिलॅबिक वर्ड्स याच्यामध्ये आलेले आहेत. कारण ते फॉर्मल टेनरमध्ये असतात. आणि मग एक्झाम्पल म्हणून आपण मोठ्या-मोठ्या स्पेलिंगचे शब्द इथे द्यायचे. एक 3-4 शब्द दिले, की आपण त्याला प्रूफ दिल्यासारखं होतं. आता ह्या पॅसेजमध्ये हॉरिझन, मेमरीज, नॉस्टॅल्जिया हे शब्द आपण त्याचा पुरावा म्हणून दिलेले आहे, की क्लासिकल व्होकॅब्युलरी आहे आणि पॉलिसिलॅबिक वर्ड यूज केलेले आहेत. आणि मग त्याचा इफेक्ट काय झाला? तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही असं त्याचा इफेक्ट पण लिहू शकता. द पॅसेज युजेस पॉलिसिलॅबिक अँड क्लासिकल व्होकॅब्युलरी टू क्रिएट अ फॉर्मल लिटररी टोन. Words like horizon, delicate emotions, and nostalgia contribute to an elevated and poetic style. म्हणजे तुम्हाला असं हे वापरल्याने काय होतं, तर त्याची पोएटिक स्टाईल क्रिएट झालेली जर तो लिटररी असेल तर. अ, आपण जर प्रोस लँग्वेज यूज केली तर त्यात सुद्धा आपल्याला पोएटिक स्टाईल यूज करता येते.
आपल्याला ते गाता सुद्धा येऊ शकतं. त्याला चाल सुद्धा आपण लावू शकतो. जसं रॅप सारखं असतं तसं. त्याच्यानंतर रिस्पेक्टफुल टर्म्स ऑफ यूज केलेले आहेत त्याच्यामध्ये. त्याचं उदाहरण आहे आपल्याला The passage demonstrates respect through formal greetings, hopeful expressions, and non-imposing language. It avoids commands, confrontational wording, or harsh judgments, ensuring a gentle and polite interaction. म्हणजे त्याचे जे वाक्य आहे तिच्याबद्दल, ते सुद्धा तो एकदम पोलाईट मध्ये बोललेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पोलाईट आहे, रिस्पेक्टफुल टर्म्स आहेत तिच्याबद्दल. त्याने जे म्हटलेलं आहे, की मी आशा करतो, की आपण इतके दिवस दूर होतो, तरी तुझे दिवस चांगले वगैरे गेले असतील. तो काही तिला शिव्या-शाप वगैरे काही देत नाही. त्याच्यामध्ये काही धमक्या देत नाहीयेत. त्याच्यावरून आपल्याला कळतं, की पोलाईट भाषा वापरलेली आहे. त्यानंतर आपल्याकडे जेंटल अँड पोलाईट इंटरॅक्शन्स आहेत. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये त्याने डिअर एमिली म्हटलेलं आहे. जरी ते आता एकमेकांपासून दूर गेलेले, तरी तुला तो अजून डिअर म्हणतो. म्हणजेच पोलाईट भाषा वापरलेली आहे. आय होप यू हॅव फाउंड हॅपीनेस इन द इयर्स वी लॉस्ट. अशा पद्धतीने आपण त्याचे एक्झाम्पल देऊ शकतो. आपण आता टेनर ओळखलेला आहे. आता आपल्याला ओळखायचं आहे मोड. असं मोड लिहायचं आहे, त्याच्या खाली अंडरलाईन करायचं आणि पुढं जे आपण लिहिणार आहोत, ते असं एका लाईनीमध्ये एका सिमेंट्री त्याच्यामध्ये आपल्याला फॉलो करायची आहे. हे असं जे आहे, तर हे असं एका लाईनीमध्ये आलं पाहिजे. ते दिसायला छान दिसतं आणि तपासणाऱ्यालाही तपासायला मजा येते आणि मग तो कुठल्याही शंका न घेता, फार डोकं न लावता तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स अवॉर्ड करतो. आता आपण हा जो पॅसेज आहे तो रिटर्न आहे कशावरून ओळखलं? तर लिटरेचर रिटर्नमध्येच असतं. पण काय सांगावं एखाद्या वेळेस समजा एखादा कवी असेल, तर तो त्याची कविता एखाद्या कार्यक्रमामध्ये सादरही करू शकतो. पण आपल्याला दिलेलं आहे रिटर्न आहे आणि मग त्याचे आपल्याला फीचर्स लिंग्विस्टिक फीचर्स आपण इथे प्रोव्हाईड केलेले आहे, की आम्हाला कशावरून वाटलं तो रिटर्न आहे. तर इट इज स्ट्रक्चर्ड, केअरफुली कंपोज्ड अँड डिझाइन्ड टू इव्होक इमोशन्स थ्रू इमॅजरी अँड फिगरेटिव्ह लँग्वेज. असं सगळं इतकं प्लॅनिंगने केल्यामुळं ते रिटर्न असलं पाहिजे. कारण स्पोकन असेल तर एवढं प्लॅनिंग आपल्याला ताबडतोब करता येत नाही आणि आपला झालेला गोंधळ भाषेतून लगेच लक्षात येतो. इथे तर एकदम क्लिअर आहे, म्हणजेच ते रिटन आहे. त्यांनी वेळ घेऊन ते लिहिलेलं आहे, असं आपण इथे म्हटलेलं आहे. द पॅसेज इज हायली एक्सप्लिसिट, अतिशय स्पष्ट आहे. मीनिंग इट प्रोव्हाइड्स क्लिअर डिटेल्ड डिस्क्रिप्शन्स अँड डज नॉट रिलाय ऑन कंटेक्स्चुअल क्यूज ऑर शेअर्ड अंडरस्टँडिंग्ज. म्हणजे याचे क्लूज कुठेतरी दिलेले आहे आणि मग ती तिकडून शोधून घ्या, आपणच स्वतः समजून घ्या, असं याच्यामध्ये काही केलेलं नाहीये. तर ते सगळं जे काही आहे ते सगळं टेक्स्टमध्ये आहे आणि ते टेक्स्ट मग एकदम चांगलं आहे. जसं स्पोकन लँग्वेजमध्ये आपल्याला काही रेफरन्सेस आपण म्हणतो, "हां, तुला माहिती आहे ना, मी त्या दिवशी ते बोललो होतो." मग आपल्याला काहीच आपल्याला माहीत असतं म्हणून ठीक आहे, पण माहीत नसेल तर काहीच कळणार नाही कशाबद्दल, कधी आणि काय बोलला होता ते. तर ते रिटर्न भाषेमध्ये आपल्याला असं बोलता येत नाही. बोली भाषेमध्ये आपण वापरू शकतो. एक्झाम्पल बघा, "द सन डीप्ड बिलो द हॉरिझॉन, पेंटिंग द स्काय इन ह्यूज ऑफ क्रिम्सन अँड गोल्ड." त्यानंतर क्लिअर सेंटेन्स बाउंडरीज याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. ईच सेंटेन्स इज ग्रॅमॅटिकली कंप्लीट अँड वेल डिफाईन्ड. म्हणजे जिथं फुल स्टॉप पाहिजे, जिथं क्वेशन मार्क पाहिजे, जिथं कोटेशन्स पाहिजे, सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. आणि त्याचे उदाहरण म्हणून आपण त्याच पॅसेज मधले काही वाक्य आपल्याला इथं आपण लिहिलेले आहे जसेच तसे उदाहरण म्हणून क्लिअर सेंटेन्स बाउंडरीजचे. मोर कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे आणि ज्या सेंटेन्सचं मोर कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे त्या सेंटेन्सची उदाहरणं आपण इथे दिलेली आहेत. उदाहरणार्थ, द लेटर शी हेल्ड ट्रेम्बल्ड इन हर ग्राफ्स. म्हणजे तुम्हाला माहिती आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस असेल किंवा कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असेल तर ते मोठे-मोठे वाक्य असणार आणि त्याच्यामध्ये नाउन फ्रेजेस जास्त यूज केले जाणार, प्रिपोजिशनल फ्रेजेसचा जास्त यूज केला जाणार. असं जे स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरची आपल्याला इथे पुन्हा उदाहरणं द्यायची आहेत. आणि असं उदाहरण दिलं, की आपल्याला हे मूड आपण रिटर्न ओळखलेलं आहे आणि त्याचे हे लिंग्विस्टिक फीचर्स आहे, ज्याच्यावरून आपण ओळखलं, ज्याच्यावरून आपलं म्हणणं आहे, की तो रिटर्न आहे. असं उत्तर आपल्याला लिहावं लागतं. हे जे पॉइंट देऊन दिलेले इथे लिहिलेलं आहे, ते आपले त्या चार्टमधले पॉइंट आहेत आणि त्याचे खाली जे दिलेलं आहे, ते त्याचे अ, उदाहरणं आहेत. त्याच पॅसेजमधून घेतलेले. तर अशा पद्धतीने आपल्याला मोड पण ओळखता येतो. आता आपल्याला डोमेन ओळखायचा आहे आणि डोमेन आपण लिटरेचर घेतलेलं आहे, कारण आपल्याला डेफिनेटली माहिती आहे ते लिटरेचर मधलंच आहे म्हणून. आणि मग ते कशावरून ओळखलं तर आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह आणि इव्होकेटिव्ह लँग्वेज याच्यामध्ये यूज केलेलं आहे. उदाहरणार्थ द सन, डीप्ड बिलो द हॉरिझॉन. असं जे आहे ते कुठलाही सायन्सचा माणूस म्हणणार नाही. फक्त साहित्याचाच माणूस म्हणू शकतो. पेंटिंग द स्काय इन ह्यूज.
आता सन कसा पेंट करेल हॉरिझनला किंवा स्कायला, तर आपण साहित्यिक लोक अशी भाषा वापरतो. ऑफ क्रिम्सन अँड गोल्ड, जसं काय आकाशला आपण गोल्ड कलर दिलेला आहे. असं विविध इमेजरी वगैरे त्याच्यामध्ये वापरलेली आहे. त्याच्यानंतर इमोशनल अँड रिफ्लेक्टिव्ह टोन वापरलेला आहे. उदाहरणार्थ रिग्रेट, नॉस्टॅल्जिया, होप असे शब्द त्याच्यात आलेले आहे. अँड आयव्ही अँड अन ओल्ड स्टोन वॉल. तर याचा तुम्हाला माहिती आहे, आपण आपल्याकडे स्टोरी आहे द लास्ट लीफ. त्याच्या स्टोनवर जी आहे ती आयव्हीची वेली जशी चढते, तसे त्यांच्या भावना एकमेकांशी गुंतलेल्या आहेत, असा त्याचा इथे अर्थ आहे. त्याच्यानंतर नरेटिव्ह स्ट्रक्चर आहे, इंट्रोड्यूसेस अ कॅरेक्टर. त्याच्यामध्ये एमिली आहे, हे कॅरेक्टर इंट्रोड्यूस केलेलं आहे. आणि सेटिंग जी आहे ती मॉर्निंगची आहे, कारण खिडकीजवळ उभी आहे आणि आकाशाचं त्याचं वर्णन आलेलं आहे. हे असे वर्णन आहे ते सेटिंगमध्येच येतं आपल्याकडे. कॅरेक्टर्स डेव्हलप केले जातात. हे सगळ्या गोष्टी कशात घडतात? तर साहित्यामध्ये घडतात. म्हणून आपण हे लिटरेचरसाठी भाषा वापरलेली असं म्हटलेलं आहे. यूज ऑफ पास्ट टेन्स त्याच्यामध्ये आहे. कॉमन इन स्टोरी टेलिंग, कारण स्टोरी टेलिंगमध्ये पास्ट टेन्सचा जास्त यूज केला जातो आणि म्हणून ह्या दिलेल्या डिस्कोर्समध्ये पास्ट टेन्स जास्त यूज केलेला आहे आणि त्याचं आपण उदाहरण दिलेलं आहे. शी साइड, होल्डिंग द लेटर जेंटली. या अशा उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं की हे लिटरेचरची भाषा आहे. त्याच्यानंतर मेटाफॉर्स अँड सिम्बॉलिझम यूज केलेलं आहे. इमोशन्स स्टरिंग विदिन हर लाइक आयव्ही ऑन अन ओल्ड स्टोन वॉल, सिम्बॉलिक ऑफ डीप लिंगरिंग इमोशन्स. तर असं मेटाफरचा वापर केलेला आहे, रूपकांचा वापर केलेला आहे. म्हणून ही भाषा साहित्याची आहे. साहित्यासाठी लिहिलेली आहे, असं आपण इथं वर लिटरेचर लिहिलेलं आहे. मग त्याच्यानंतर द पॅसेज लिटररी अँड रिफ्लेक्टिव्ह स्टाईल क्रिएट अ डीप इमोशनल. आता याच्यामुळे काय होतं, जर आपल्याला जास्त फिगर ऑफ स्पीचेस यूज केल्या तर तर भाषा जास्त इमोशनली आपल्याला काय करते, कनेक्ट करते. अ, आपल्याला आपण इमोशनल होतो. आपल्याला अ, एक प्रकारचा आनंद मिळतो. असं सगळं याच्यामध्ये लिहिलेलं आहे, की हे जर फिगरेटिव्ह लँग्वेज जर असेल, तर ती भाषा वाचायला पण मजा येते. त्यानंतर हे आपलं सगळं डोमेन ओळखल्यानंतर आपल्याला 3 मुद्दे पुन्हा अजून खाली लिहायचे आहेत. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डॉमिनंट फंक्शन लिहायचंय. जर लिटरेचरचं असेल तर ते ऑटोमॅटिक पोएटिक येईल. त्या चार्ट प्रमाणे आपण मागे चार्ट बघितला होता तो. सबऑर्डिनेट फंक्शन त्याचं एक्सप्रेसिव्ह आणि रेफरन्शियल येईल. इथं जर दुसरं लॉ आलं तर इथले हे फंक्शन बदलतील त्या चार्ट प्रमाणे. आणि आपल्याला अजून 2 मुद्दे लिहायचे आहेत. ते म्हणजे पर्पज ऑफ रायटिंग काय होता? हा पॅसेज लिहिण्याचा. द पर्पज ऑफ रायटिंग दिस पॅसेज इस टू इव्होक इमोशन्स अँड क्रिएट रिफ्लेक्टिव्ह इम्प्रेसिव्ह एक्सपिरियन्स थ्रू रिच इमेजरी अँड इंट्रोस्पेक्शन. तर लिटरेचर असेल तर आपल्याला असं येईल. समजा ते जर ॲडव्हर्टायझिंग असेल तर आपल्याला लिहिता येईल की द पर्पज ऑफ रायटिंग इज टू कन्व्हर्ट टू टू इम्प्रेस अस टू बाय द थिंग्स, असं आपल्याला तिथे लिहिता येईल ॲडव्हर्टायझिंगचं असेल तर. रिलिजियस असेल तर मग आपल्याला लिहिता येईल तिथे टू इम्पोज ऑर टू लेट अस से टू कन्व्हर्ट अवर माइंड्स टू द रिलिजियस थॉट्स, असं आपल्याला पर्पज ऑफ रायटिंग लिहिता येईल. त्यानंतर समजा लॉ असेल तर टू मेक अस सेन्स ऑफ अवर ड्युटीज, काय जे पॅसेजमध्ये असेल ते, असं आपल्याला पर्पज ऑफ रायटिंग लिहिता येईल. आणि खाली शेवटी लिहायचं रीडरशिप एम्ड ॲट, म्हणजे हा पॅसेज कुणासाठी लिहिला, हा डिस्कोर्स लिहिताना कुणी वाचावा असा उद्देश होता, तर तो आपल्याला लिहिता येईल. लिटरेचर लिटररी फिक्शन रीडर, तर जे साहित्यिक लोक आहेत त्यांनी हा पॅसेज वाचावा. दोज हू आर interested in a poetic prose, in a poetic work, in a literary work, असं आपण त्याच्यासाठी लिहू शकतो किंवा आपण असंही लिहू शकतो. द टीन एजर्स, जर ती कविता लहान मुलांसाठी असेल तर फॉर द किड्स, किंवा मोठ्या लोकांसाठी असेल तर टू द ग्रोन अप्स, किंवा ते म्हाताऱ्यांसाठी असेल तर आपण लिहू शकतो लीडरशिप एम्ड ॲट दी ओल्ड एज पीपल. स्त्रियांसाठी असेल तर फॉर द विमेन. आणि मग त्याच्यापुढे आपण थोडंसं काहीतरी त्याच्यामध्ये लिहू शकतो, की द विमेन हू आर इंटरेस्टेड इन फेमिनिझम, द विमेन हू आर इंटरेस्टेड इन धिस अँड दॅट, असं आपल्याला लिहून हे उत्तर संपवता येतं. तर हे एवढं उत्तर लिहिणं आपल्याला 10 मार्क्ससाठी अपेक्षित आहे.
त्याच्यातले जे उदाहरणं आहेत, ते उदाहरणं तुम्हाला पॅसेजमधूनच घ्यायचे. जे काही तुम्ही म्हणा, चार्ट मधलाच एक पॉइंट उचलायचा आहे आणि त्याची उदाहरणं म्हणून तुम्हाला पॅसेजमध्ये ते लोकेट करायचे आहेत आणि ते तिथं तुमचे लिंग्विस्टिक फीचर्स म्हणून प्रोव्हाईड करायचे आहेत. आणि नॉन लिटररीचं पण सेम असंच असेल. आपल्याला टेनर आयडेंटिफाय करायचा, मोड करायचा, डोमेन करायचा आणि पुन्हा डॉमिनंट फंक्शन, सबऑर्डिनेट फंक्शन आणि पर्पज ऑफ रायटिंग आणि रीडरशिप एम्ड ॲट असं आपल्याला त्याचंही लिहायचं आहे. तर याच्यावरून तुम्हाला त्याची आयडिया येईल कसं लिहिलं जाईल. तर आपल्याला एवढं सगळं डिस्कोर्स एनालिसिसमध्ये करावं लागतं आणि एवढं सगळं केलं की आपल्याला हा प्रश्न अटेम्प्ट आपला पूर्ण होऊन जातो. आणि हे त्याचं फायनल आन्सर असतं. आणि इथे आपला सिलॅबस पण संपलेला आहे. आपला पेपरही संपलेला आहे. थँक यू. थँक यू व्हेरी मच.